नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला तर माहीत आहे, मी आलेले आहे सुट्टीसाठी माझ्या बहिणीच्या घरी. आज आहे अंगारिका चतुर्थी, त्यामुळे आम्ही बनवणार आहोत उकडीचे मोदक, मँगो फ्लेवरचे उकडीचे मोदक. यासाठी मी येथे आंबे घेतलेले आहेत. 3 ते 4 आंबे येथे मी वापरणार आहे. यासाठी लागणारं साहित्य: खोबरं, गूळ, तांदळाची पिठी, आंब्याचा रस, खसखस, जायफळ, ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर. पहिल्यांदा आपण यासाठी लागणारं सारण बनवून घेणार आहोत. सारणासाठी येथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला आता एक खिसलेला नारळ वापरायचा आहे. याला छान भाजून घ्यायचं आहे. थोडंसं खरपूस भाजल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी गूळ घातलेला आहे. गुळामध्ये गूळ खोबरं थोडंसं भाजल्यानंतर येथे 1 वाटी मी आंब्याचा गर घातलेला आहे. 1 वाटी आंब्याचा गर, गूळ आणि खोबरं हे चांगलं आपल्याला गूळ वितळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सारण आपलं तयार झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर आणि 2 चमचे खसखस, खिसलेलं जायफळ हे सर्व आपल्याला येथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. सारण आपलं येथे तयार झालेलं आहे. हे आता थंड होण्यासाठी काढून मी बाजूला ठेवते. सारण आपलं थंड होत आहे तोपर्यंत येथे आपण पिठी काढायला घेऊया. पिठाची उकड येथे आपल्याला काढायची आहे. यामध्ये 1 वाटी पाणी, 1 वाटी आंब्याचा रस, अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे तूप. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण तांदळाचे पीठ घालून घेणार आहोत. 2 वाटी तांदळाचे पीठ. याला चांगलं मिक्स करून 5 ते 6 मिनिटं येथे आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे. पिठाची उकड आपली येथे तयार झालेली आहे. याला एका ताटामध्ये काढून घेऊन गरम आहे तोपर्यंत हाताने छान तूप लावून मळून घ्यायचं आहे. मऊ लोणासारखं पीठ येथे आपल्याला बनवायचं आहे. छान चोळून चोळून याचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. पीठ आपलं येथे छान तयार झालेलं आहे. आता आपण मोदक भरायला घेऊया. पाहिजे त्या आकाराचे मोदक तुम्ही बनवून घेऊ शकता. मी याची हातावरच वाटी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही याला लाटूनही घेऊ शकता. जवळजवळ आपल्याला मोदकाच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. या पद्धतीने मी मोदक तयार करून घेत आहे. पहा, छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. पाकळ्या पण याला छान आलेल्या आहेत. हे बघा. आणखीन मोदक मी येथे बनवून घेते. सर्वच मोदक या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. मी 2 प्रकारे बनवते. हातावर याची वाटी तयार करून घेते किंवा पोळपाट बेलण्यावरती छोट्या छोट्या पोळ्या याच्या लाटून घेते. आज हे मोदक माझ्या बहिणीने बनवलेले आहेत तिच्या पद्धतीने. मोदक आपले येथे छान तयार झालेले आहेत. पाकळ्याही मोदकाला किती छान आलेले आहेत हे बघा. माझ्या बहिणीच्या पद्धतीने हे मोदक मी बनवलेले आहेत. आता आपल्याला याला उकडायला ठेवायचं आहे. एका पातेल्यात खाली मी पाणी ठेवलेलं आहे आणि वरती
चाळणी ठेवलेली आहे. त्यावर ते एक ओलं करून कापड अंथरलेलं आहे आणि मोदक थोडेसे तुपामध्ये किंवा तेलामध्ये बुडवून आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. त्यामुळे मोदक कपड्याला चिटकणार नाहीत. 10 ते 15 मिनटं मोदकाला आता आपण वाफ द्यायची आहे. मोदक आपले छान तयार झालेले आहेत. हे मँगो फ्लेवरचे मोदक तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आंब्याचं सीझन सुरू आहे तर हे मँगो फ्लेवरचे मोदक नक्की करून पहा. धन्यवाद.